कसं आहे? काय काय घेतलं मग? काय भाजी तेवढं घेतलेलं, काय सुकी मच्छी मध्ये काय घेतलं? चिंच घेतलेलं, बल्या घेतलेल्या. हा ना, झाला बाजार झाला अकोटचा? झाला. झाला ना? होय. अरे बेल आला आला जयराम आला. अरे वा, जबरदस्त गाडं सुचलं. 100 रुपये शिंगटा है ना, फेमस फेमस. याची चव काही वेगळीच असते. याची रेसिपी प्रॉपर जर कोणाला बनवता येत असेल ना, 2 घास जास्त जातात. शिंगट्याचा मासा भाकऱ्या 2 जास्तच जास्त जातात. कसे आहेत? 1 किलो 800 रुपये. पण बोंबीलची जी साईज आहे ना, हा, सगळ्यात एकच लेवलचे बोंबील मिळणार. अच्छा. इकडे आहे ना, सुरमई. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आज आपण खास आलोय आगोटच्या बाजाराला. खरं तर आमच्या संगमेश्वरचा बाजार सुप्रसिद्ध आहे, जगभर सुप्रसिद्ध आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण इथे आहे ना, बऱ्याच अशा पंचक्रोशीतल्या गावांमधून नव्हे तर पूर्ण त्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक इथे येतात खास खरेदीसाठी. सध्या मे महिन्याचं वातावरण आहे आणि या मे महिन्यामध्ये आगोटचा बाजार भरला जातो. कसं आहे, आता मे महिना सरता झाला, 2-3 दिवसच आहेत आणि आता पावसाची चाहूल लागली आहे. त्याच्यामुळे कसं आहे, बाजारात ताज्या मासळी सोबत सुक्या मच्छीची देखील मोठी खरेदी केली जाते. त्याचबरोबर इतर काही गृहोपयोगी वस्तू असू दे, मसाल्याच्या वस्तू असू दे, या सगळ्या गोष्टी या बाजारात मिळतात. तर आपण आज बघणार आहोत संगमेश्वरचा आगोटचा बाजार. चला मंडळी, तुम्ही देखील माझ्यासोबत व्हिडिओमध्ये आहात आणि हा बाजार एक्सपिरियन्स करणार आहात. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सोबत खास आमच्या सह्याद्री कोकणचे दिनेश गुरव साहेब आहेत. नमस्कार. नमस्कार दादा. खास पिशवी घेऊन बाजारात शॉपिंगला आलेत. चला. अरे बेल आला आला जयराम आला. अरे वा, जबरदस्त गाडं सुचलंय. चला बाजारात थोडीशी खरेदी करूया आणि थोडस हिंडूया. मी आहे ना, लहानपणी कधी आलो होतो त्या बाजारात. अच्छा, संगमेश्वरचा बुधवारचा बाजार. बाजार म्हणून कधी आलेला नाही, पण पहिल्यांदाच मी आता बाजारात आलो इकडे संगमेश्वर. एवढ्या वर्षांना बरेच वर्षानंतर. चला बाजारात जाऊया आणि थोडस फिरूया आणि काहीतरी खरेदी पण करूया. हा, चला, खास खरेदीसाठी पिशवी आहे. आज खरेदीसाठी आहे पिशवी. चला मंडळी, इकडे बघा, हे सगळे खरेदी करून आलेले काकी, मावशी, आजी सगळेच मंडळी आहेत. आपण जातोय बाजारात खाली खरेदी करायला. आपण थोडंसं उशीरच आलोय. तर बाजारात आज प्रचंड गर्दी. याच्यानंतर पाऊस सुरू होईल आणि कसं आहे, आता पेरणीला सुरुवात झाली आहे, तर पावसाची चाहूल लागलेली आहे. चला, तर ब्रिजवरून खाली उतरूया, थोडंसं इकडून असं जाऊया आणि जरा मार्केट फिरूया. चला, आता पण आहे ना, हे बघा, पूर्ण कांदे, बटाटे, त्याच्यानंतर लसूण आणि इतर काही मसाल्याचे पदार्थ आहेत ना, त्या दालनामध्ये आलो आहोत. आणि इथे बघा, लसूण चांगले हो गुरव साहेब. मस्त लसूण आहे. हां, कसे हो लसूण? लसूण कशी आहे? 250 रुपये किलो. 300 रुपये. दादा लसूण घ्या. 350. हो, चांगली आहे ना, टपोरी लसूण आहे. मस्त टपोरी लसूण. बरोबर. तरी आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आले आहेत. नमस्कार, तुमचं नाव कसं? विजय गुडेकर, अंतरावली. आणि अच्छा, तुम्हाला भेटून छान वाटलं. झाली खरेदी? झाली काय? आता झालं. चला भेटू. त्याला लसूण तर छान आहे, 250 वाली आहे. मला माहित नाही आता रेट काय चालू आहे लसूणचा, पण आम्हाला आवडली आहे. हो गुरु साहेब, बरोबर आहे का? 250 रुपये. मस्त आहे. अगदी, पण रेट जास्त वाटतात जरा. रेट जरा जास्त वाटतो. लसूण पण तशी आहे. टपोरी टपोरी लसूण. मामा बघत होते तिकडून, गेले. चला, काय डिस्काउंट नाही काय? ही हो, जी आम्हाला एक अर्धा घेतो. चला, अर्धा किलो घेऊया. हा ना? अर्धा किलो घेता. अर्धा किलो लसूण खरेदी झाले. अर्धा किलो. तर पुढे जाऊया. मसाले वगैरे बघायचे आहेत? हा? मसाले वगैरे बघायचे आहेत काय? मसाले बघूया. बघूया. चला या. चला, आज गर्दी भरपूर आहे बाजारात बघा. बस ठीक. कसे बटाटे कसे आहेत? बटाटे 100ला 2.5 किलो. 100ला 2.5 किलो. कांदे 100ला 4 किलो. बरोबर. चला, असे रेट्स आहेत. हा, इकडे मसाले बघा ठेवले आहेत. माटा आहे इकडे, छानपैकी मसाले. ते आपले परिचयाचे आहेत, फार पूर्वीपासून व्यवसाय करतात मसाल्याचा. काय रेट चालू आहे सध्या? आहे आता खोबरा 250 आहे. कमी आलं की जास्त जरा वाढलंय? कमी झालं. कमी आलं. चला येतो.
का हे सगळं कांदे बटाटे लसूण आणि मसाल्यासाठी असलेलं दालन आहे. पुढे आता बघूया सुकी मच्छीचं दालन लागेल. हे बघा बघा इकडे मंडळी वेगवेगळे मसाले आहेत. मेथी आहे, चक्री फूल आहे, तीळ आहे, सफेद तीळ आहेत, मोहरी आहे, काळी मिरी आहे. संगमेश्वरच्या बाजारामध्ये तुम्हाला सगळ्याच बऱ्याचपैकी चांगल्या वस्तू मिळतात. मसाल्याच्या असू दे किंवा सुकी मच्छी असू दे. चला पुढे मार्गस्थ होऊया. चला मंडळी आत्ता आहे ना इथून सुक्या मच्छीचं दालन सुरू झालंय. चला बघूया सुकी मच्छीचा दर काय तो पण कळेल आणि सुकी मच्छी जमली तर घेऊन जाऊ. काय नाही निघालं आता वरती. कोणती पण घ्या. कसा हो जवला? 200 कमी झाले की वाढलेत? कमी झाले वाढले. कमी झाले. अरे वा. 200 रुपये किलो आहे. 200 रुपये. चला लेपा कसे आहेत? 700 रुपये. लेपा 600, 400. हे सांगतो तुम्हाला, मला माहिती आहे. बोंबील कसे आहेत? वो मेरा नहीं रहता, ये देखो ये 750 है और 500 500 है. बोंबील 500. हो अर्धा द्या. बोंबील 500 रुपये किलो आहेत. अर्धा द्या. 500 रुपये किलो आहेत बोंबील. दूसरी 700. ते 700. सगळे 500, सगळे 750. हे दाखव. आई बघा रस्सीवर सुटलेला. हे 700 रुपये किलो. 1 किलो हवं तो 600 रुपये. अच्छा. ते बोर्डवर सुटलेला आहे सांगतो. सुकी मच्छी चांगली आहे ना? बोंबील वगैरे चांगले आहेत पण रेट जास्त सांगतो जरा. मच्छी चांगली आहे. इथे पण बोंबील आहेत बघा. रेट कडून परवडणार नाही असं वाटतंय. इथे बोंबील ते मस्त आहे. हा बोंबील पण चांगले, वापटी पण चांगली. वापटी पण चांगली आहे. 100 रुपये रेट काढलेला. अरे वा. मसाल्याचा वाटा 100 रुपये. तरी बघा तिथून आपण आलो. तिथून सुक्या मच्छीचं दालन सुरू झालं आणि इथपर्यंत आहे. आता इथे जे आहेत ना ते थोडेसे लोकल माणसं मला आपल्याला वाटतात ना. तिथे थोडेसे हिंदीमध्ये पण काय काय मंडळी बोलत होते. ते सगळे हिंदी भाषिक आहेत सगळे. हा. मच्छीवाले आहेत ते. काय माहित नाही पण आपण संगमेश्वरमध्ये पहिल्यांदाच अनुभव होतो या सगळ्या गोष्टी. हो. या सगळे आपले लोकल आहेत, स्थानिक आहेत, ते लगेच ओळखता येतात. असो चला आपण इथून बघू काय काय रेट आहेत ते पण कळतील आपल्याला. काय बोंबील घ्यायचं आणि वापटी घ्यायची आहे ना? ठीक आहे. मला वापटी आणि बोंबील खास सुकी मच्छी. पण घरात बोंबीलचा रेट ऐकून ना हा तो पसीना आला सांगा. पसीना आला. म्हणजे ताजी मासी चांगला बोंबील घ्यायचा असेल तर 800 रुपये. 800 रुपये. आणि कमीत कमी घ्यायचं असेल तर 500 रुपये. बापरे. चला रेट एकदम वरती चढलेत. वापटीचा रेट बघूया जरा. हा बघा सुक्या मच्छीचे वाटे बघा कसे लावले छानपैकी. ओके एवढं मोठं दालन आहे सुक्या मच्छीचं. बोंबील कसे आहेत? 100ला वाटत. किलोवर नाही देत ना? किलो 700. 700. खारातली मग मासे बघा. ढोमा आहे ढोमा. हे वाट्यावर लावलेत छानपैकी. हा काय प्रकार आहे? माकुल आहे वाटतं. बळ्या घेतल्यात. कशा भेटल्या? 500 रुपये किलो. आगोटचा बाजार. 500 रुपये वापते. चांगले आहे का? बरी आहे काय? चला गुरुसाहेब वापटे घेत आहेत. चला इकडे बघा बळ्या फ्रेश आहेत आणि लोक पारखे असल्यामुळे ना त्यांना कळतंय की काय आहे कसं आहे. पटापट माल संपतो यांचा. हे बघा. चला गुरुसाहेबांनी 1.5 किलो वापटी घेतली. वापटी पण मस्त आहे. मस्त आहे ना? संदलीत अक्रीट बेपाट काय म्हणतात ना त्या. मरणाच्या बाहेर. जबरदस्त. चला मंडळी अजून एक कोकणात आहे ना खास आमच्या इकडे लोकलला एक मासा खाल्ला जातो. शिंगटा है ना? फेमस फेमस. याची चव काही वेगळीच असते. याची रेसिपी प्रॉपर जर कोणाला बनवता येत असेल ना 2 घास जास्त जातात. शिंगट्याचा मासा भाकऱ्या 2 जास्तच जातात. जास्त जातात. खारातला मासा. रेट काय असेल? हो किती? 3,000 जोडी आहे. बापरे प्रचंड महाग मिळतोय.
जोडी 3000. 3000. पण चव पण तशी आहे. हा भारी. पूर्वी आहे ना आमच्या इकडे याला पेंड्याच्या याच्यामध्ये म्हणजे बोटा कापून ठेवायचे आणि पेंड्याच्या याच्यामध्ये लपेटून वरती माळ्यावर वरती टांगून ठेवायचे. चुलीच्या वरती बांधून चुलीच्या ठेवायचे. वरती किंवा माळ्यावरती जिथे हीट जास्त असेल. बोटी बोटी बोटी, माशाची बोटी, शिंगटा माशाची बोटी. तुला बोंबील चांगले आहेत इकडे. गुरु साहेबांनी बोंबील घेतलेत. कसे आहेत? 1 किलो 800 रुपये. पण बोंबीलची जी साईज आहे ना हा सगळ्यात एकच लेवलचे बोंबील मिळणार. अच्छा, छान आहेत ना. मस्त. किती किलो? 1 किलो घेतलेत. 1 किलो घे. पण चांगले आहेत. बोंबील चांगले आहे. चला. खाण्यासारखे बोंबील हा ना? आहे. जे बारीक घेऊन ना ते 700-500 रुपयाचे घेऊन काय उपयोग आहे बघा. एकदम सुके हा, आहेत. बारीक, हा. एकदम बारीक छोटे आहेत. तोंडाला लागणार नाही. 500 700 800. दुकानवाले झाला तर तुम्ही. हा पाव किलो. 5 किलो आहेत ते का? गुरु साहेब दुकान घेऊन टाकलं डायरेक्ट आज जाऊन. गुरु साहेब दुधापासून धंदा चालू करा. कार्ड 700 रुपये किलो आहे. 700 जमतंय 700 रुपये किलो. 700 रुपये. बाकी सगळे 600-700 आहेत. बरं बरे आहेत ना. बरं आहेत बोंबील चांगले. काय म्हणताय मावशी? कसं आहे गे जोडी? कशी आहे? 3000 शिवाय काय बात नाही. चला आता आपण ताजी मासळी बघूया. 500 रुपये पापलेट. नाही झिंगे बघा मोठा आहे. नाही राहुले. कोळंबी मोठी आहे. कोळंबी मोठी आहे. 500ला मोठी आहेत ना. हो पैसे द्या. कोणाला मोठी पण आहे. ही पण बारकी आहे. कोळंबी मोठी आहे, जाडी आहे. कोळंबी बघ कसा सांगितलं रे भाव. काय माहित नाही. कोळंबी कशी आहे वाटा? कोलंबी आहे ना, या 250 नाही सगळी 500. 500 रुपये किलो. कोळंबी मस्त आहे. मस्त आहे जाडी. हो झिंगे कसे फ्रेश मासे पण चांगले आहेत. हा रेट जरा जास्त आहे पण दरवेळी इथून घेतो. काय हे 300ला येते. कितीला? 300ला. कोळंबी कशी आहे? कोळंबी कोलंबी 400 किलो आहे. 100 हो आत्ताच कापली 5 मिनिटं पण नाही. चला इकडे मोठे मोठे मासे आहेत. 400 दे. मला परवडे पण नाही भाभी. पण तुझ्याकडनंच घेता म्हणून मग करतात. म्हणूनच मी देतात. ज्या माणूस माझ्या जवळ येते ना, त्याला सोडत तोल नाही. मासे. हा कुठला आहे मासा? बार्गेनिंग चालली आहे. उद्या तुझं मासं कोण खाणार आहे? चला तुम्ही घेताय काय? थोडस घेऊन जातोय. ताजी मच्छी जरा बघायची आहे. हा. थोडं बुधवार आहे म्हणून. चला बघा इथपर्यंत हा ताज्या मासळीचा बाजार आहे. आता पुलाच्या त्या बाजूला सुकी मच्छी, पुलाच्या या बाजूला ताजी मासळी. ताजी मासळी पण छान आहे ना. मस्त आहे. ताजी स्पेशली कोळंबी आणि सरंगा मासा. मोठे आणि टोल मोठे आहेत. हा मस्त आहे. फ्रेश आहे तशी. आणि एकदम मोठे मासे पाहिजेत तर इकडे बघा, इकडे कटिंग होते त्याची. कुठला मासा होता? होय हा कुठला मासा? शिंगाडा. शिंगाडा मासा थोडा मोठा आहे. रोज साहेब घेताय काय? शिंगाडा. एवढा गवर कसा? शिंगाडा म्हणजे शिंगटा. शिंगटाच. शिंगटा का? शिंगटाच. नमस्कार. हो ना शिंगटाच ना. हा म्हणजे मोठा प्रकार. मोठा जिंकटा मस्त केला. किलोवर देतो असं ना. चला. अरे असं अरे बाजाराला चला बोलून न येणारा मित्र अचानकपणे बाजारात भेटतो तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. तुम्ही आता फायनली बाजारात आलाय. पिशवी मोठी आणला नाही पण अजून काही घेतला नाही. उमेदा काय अचानक? काय नाही पाऊस पडण्याच्या अगोदर सुकी मच्छी घ्यायला आला असतील. मच्छी भाजीपाला पण पाहिजे. हा 100 रुपये. मोठा घेतला त्याच्यात आहे बघा. नाही मोठा घे. काय टोल घेताय? टोळ घेतो दादा. आहेत बरे आहेत का? हा हे आपल्या गोड्या पाण्याला सुद्धा यातला प्रकार असतो हा टोळचा. हा ना. आणि
चव तर सुंदर असते. आम्हाला जाऊ दे 100 रुपयाचे घेतले. मंडळी बाजारात एवढं गरम होतं ना, हे कुल्फीवाले दादा बघा एकदम सगळ्यांना थंड करत चाललेत कुल्फी घेऊन. कसली कुल्फी आहे? मावा कुल्फी. आमचे मित्र आहेत माऊली. होय, अरे वा, आपल्या परिवारातलेच आहेत. कधी आलात तर यांच्याकडून कुल्फी घ्या, आम्हाला पण त्या 2 मस्तपैकी. मंडळी चला, आपण इथे मस्तपैकी कुल्फी खात होतो. आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटलेत. नमस्कार. हाय, कोणतं गाव? संगमेश्वर मार्केट मध्ये आलोय. खास खरेदी. आलोय. अच्छा. मार्केट साठी खास आलोय. बरं, भेटून छान वाटलं तुम्हाला. थँक्यू. येस. चल. आमचा उन्हात आहे ना, सुरमई घेतो, सुरमई. मंडळी आत्ता पण आहे ना मच्छी मार्केट मधून बाहेर पडलो आणि इकडे बघा फ्रेश ताजी ताजी भाजीचं मार्केट आहे. सुकी मच्छी, ताजी मच्छी आणि इथे बघा चला, हे आहे संगमेश्वरचं भाजीचं मार्केट. सगळ्याच प्रकारच्या भाज्या इकडे मिळतात. नमस्कार सर, कसे आहात? बरे आहात ना? एकदम मजेत. काय भाजी घेतली की काय बाजार? टोमॅटो आणि शेंग घेतली. अच्छा, व्हेजिटेरियन आहात वाटतं तुम्ही? हा? हो. अच्छा, चला. हे कसं आहे, काय काय घेतलं मग? काय भाजी तेवढी घेतलेलं, काय सुकी मच्छी मध्ये काय घेतलं? चिंच घेतलेलं, बाल्या घेतलेल्या. हा ना, झाला बाजार झाला अकोटचा? झाला. झाला ना, होय. बरोबर. चला मंडळी, कसं आहे, या बाजाराला ना विशेष महत्त्व असतं. स्पेशली सुकी मच्छीची खरेदी केली जाते कारण आगोटचा बाजार असतो. सो तर हा होता आपल्या संगमेश्वरचा आठवडा बाजार, आगोटचा बाजार. मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही संगमेश्वर मार्केटला मिस करत असाल तर मात्र कमेंट करून सांगा. चला मंडळी, तुर्तास मी तुमची रजा घेतो. भेटतो कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण.